कोल्हापूर जिल्हा परिषदच्या इलेक्शन चालू झालेले आहेत. त्यात शिंगणापूर मतदारसंघातून सौ रसिका अमर पाटील या उमेदवार उभे आहेत. त्यांनी यापूर्वी अपक्ष असतानासुद्धा जे चांगलं काम केले, विकास कामं भरपूर केल्या शिंगणापूर गावात, त्या विकास कामाच्या जोरावर त्या भरघोस मताने निवडणार याची आम्हाला खात्री आहे. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी मागच्या वेळेला अपक्ष याच्यातून सुद्धा म्हणजे पक्षाचा आधार नसताना अपक्ष याच्यातून सुद्धा ते अमर पाटलांनी शिंगणापूरमध्ये विकास कामासाठी भरपूर निधी आणला जिल्हा परिषदेनं स्वतःच्या ह्याच्यावर. कारण त्यांचं मूर्ती लहानपण कीर्तिमान अशा प्रकारचं त्यांनी कार्य आमच्या भागात केलेलं आहे. नुसतं फक्त शिंगणापूर गावातच काम केलेलं नाही तर त्यांच्या शिंगणापूर मतदारसंघामध्ये भरघोस निधी आणून भरघोस कामं केलेले आहेत. आणि आमच्या गावापुरतं जर सांगायचं झालं तर नदीघाट कवर्ग तीर्थक्षेत्र म्हणून आणून ते नदीघाटाचा घाट बांधून परत ज्योतिबा मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. तालमीनं मदत आणून निधी आणून तालमीचं कामं केलेले आहेत. तसेच रस्तं गटार काही म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये काही काम आता शिल्लकच राहिलेलं नाही. तसेच ज्या गावामध्ये मतदारसंघामध्ये जी गावं येतात त्या गावामध्ये जे रस्तं गटार लाईट परत तालमीनं मदत अंगणवाडी शाळेची कामं नवीन खोल्या बांधणे किंवा दुरुस्ती करणे यासाठी निधी आणून त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. आणि त्यांना या वेळेला सुद्धा भरघोस मतांच्या निवडून येणारच आहेत. परंतु त्या विकास कामाच्या आधारावर त्यांना परत त्या वहिनी निवडून परत आणि त्यांनी विकास कामं करायला गावकऱ्यांनी मतदारसंघातल्या भरपूर मतदारांनी सुज्ञ मतदारांनी चांगल्या प्रकारे मतदान करून त्यांना भरघोस मतदान निवडून आणणार पण आणि येणार अशी मला खात्री आहे.